8 मार्च असाही 5:30चा गजर झाला. पण आज काही कुसुमला उठायची इच्छा होईना. अंग थोडंसं दुखतच होतं. एकतर काल एका मालकीनबाईकडे घराची पुरी साफसफाई करायची होती. जास्तीचं काम करावं लागलं. अर्थात त्या जास्ती काम केल्याने नेहमी पैसे देतात. वरून खाणं पिणं कपडा लत्ता असं काही त्यांच्याकडून नेहमी मिळत असतं. तिने पण बारकीची फी भरायची होती म्हणून नेटाने काम केलं. खरे तर रोजची 10 घरची धुणं भांडी, 3 घरचा स्वयंपाक आणि घरातील काम करताना ती थकून जायची. तिच्या सगळ्या मालकिनी तशा चांगल्या होत्या. कुठल्या ना कुठल्या घरी खायला मिळायचं. पण घरात नवरा आणि 3 पोरी, त्यांच्यासाठी स्वयंपाक करावाच लागायचा. शिवाय नवरा दारुडा, काम न करणारा, हिच्या जीवावर बसून खाणारा आणि हिलाच मारहाण करणारा, असा तिचा संसार आनंदात चालू होता. तिकडे कामाला उशीर झाला, मग इकडे घरी यायला पण उशीर झाला. स्वयंपाकाला उशीर, नवऱ्याला जेवण मिळायला उशीर आणि त्याला कारणच भेटलं. त्याने नेहमीप्रमाणेच तिच्यावरती हात उचलला. आता तिला ते नित्याचं झालं होतं, पण त्यामुळे आज सकाळी उठवत नव्हतं. गजर वाजला, तो बंद केला आणि पुन्हा डोळा लागला. जाग आली ती मोबाईलच्या आवाजाने. मालकीनबाईचा फोन होता. अगं काय कुसुम, कुठे आहेस? मी तुझी वाट बघत आहे इकडे. तुझं नेहमीचंच आहे बाबा हे. येणार आहेस ना आज तू? होय होय ताई, निघाले बघा. बिछाना आवरता आवरता कुसुम म्हणाली. लवकर ये बरं. मला महिला मंडळात आज महिला दिनानिमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रण आहे. पण तू काम करून गेल्याशिवाय मला बाहेर पडता येत नाही. आले आले, 5 मिनिटात आले. बस स्टॉपवर आहे. तिने खोटं बोल सांगितलं. आजच कशी झोप लागली? काल मालकीनबाईंनी सांगितलं होतं उद्या लवकर ये. मला बाहेर जायचं आहे, माझा कार्यक्रम आहे. अगदी घाईत उठली, कसं तरी तोंड धुतलं. चाळीत लाईन लावून टॉयलेटला जाऊन येणे पण मोठी कसरत असायची. कारण तिथं लाईन नंबर असायचा. जाऊ दे, मालकीनबाई बाहेर पडल्यावर त्यांच्याच घरी जाता येईल, असं कुसुम मनातल्या मनात म्हणाली. असा विचार करून ती धावत पळत बाहेर पडणार तेवढ्यात 2 नंबरची मुलगी उठली. आई, आज मला शाळेत महिला दिनावर भाषण करायचं आहे. मला चांगली कपडे पाहिजेत, मोठी म्हणाली. आई, मला जिजामाताचा वेश करायचा आहे. मला साडी नेसव. मला साडी, नथ सगळं पाहिजे. काय गं, तुम्हाला काल सांगता येत नाही का? आता एकतर मला उशीर झालाय. मालकीनबाई तिकडून ओरडत आहेत आणि मी काय तुमचं आता आवरत बसू? आई, काल कधी सांगणार? काल तर आल्यावर बाबाची आणि तुमची भांडणं चालू होती आणि बाबा तुला मारत होता. आम्ही मध्ये आलो असतं तर आम्हाला पण मार पडला असता, म्हणून आम्ही घाबरून झोपी गेलो. एवढ्या गडबडीत पोरींचं मन मोडवेना. तिने दोघींचे पण आवरून दिले. एकीची वेणीफणी करून त्यातल्या त्यात चांगले ठेवण्यातले पेटीतले कपडे काढून दिले. दुसरीला गेल्या वर्षी मालकीनबाईने दिलेली चांगली साडी नेसवली. नाकातली नथ मात्र घरात नव्हती, कारण तिची तारेची नथ पेटीत होती. चापाची नथ काय तिच्याकडे नव्हती. बाई, त्याची व्यवस्था तू शाळेत कर. कोण घालून आलं असेल तर त्याची 5 मिनिटासाठी मागून घे, नाहीतर तुझ्या बाईंना सांग द्यायला. धाकटी तर अजून झोपलेलीच होती. तिला शेजारच्या पारूला तिच्याकडे लक्ष ठेवून सांगितले. पारू तशी 17-18 वर्षाचीच होती. तिच्यासारखीच 2 घरी काम करणारी, पण तिला स्वतःला मूलबाळ नव्हतं. त्यामुळे तिलाही घरातून त्रास दिला जात होता. पण ती तिच्या मुलीला जीव लावायची. बारकीला माझी मुलगीच म्हणायची. ताई, तुम्ही बिनगोर जावा, मी तिचं सगळं करून देईल, असं पारू म्हणाली. अगं, माझ्या मालकिनीचा सारखा फोन येत आहे. लवकर ये, लवकर ये. त्यांचा कुठेतरी कार्यक्रम आहे म्हणून. नेहमीची बस निघून गेली. मग तिने रिक्षा केली आणि आपल्या मालकिनीच्या घरी पोहोचली. तिने घरात पाऊल टाकताच मालकीनबाईच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला. काय गं, तुझं नेहमीचंच झालंय. एवढं तुला नेहमी सगळं देते, पण तू एक वेळेला येशील तर शपथ. त्या पण तशा चांगल्या होत्या. त्याही खाणं पिणं, वर्षाला 2 साड्या, अधूनमधून मागितले तर 10-20 रुपये देत असत आणि त्यांच्याचमुळे 4 घरची कामे मिळाली होती. तिने काही न बोलता खाली मान घालून घरात प्रवेश केला आणि अर्ध्या तासात त्यांचे काम उरकून दिले. स्वयंपाक राहू दे, माझं खाणं बाहेर होईल आणि साहेब देखील त्यांच्या ऑफिसमधून खाऊन येतील. अगं, आज महिला दिन आहे ना? मग आजची भारतीय महिला, तिचं स्वातंत्र्य, तिला होणाऱ्या अडचणी, या सगळ्या विषयावर मला प्रमुख पाहुणे म्हणून भाषण करायचं आहे. अर्थात तुला यातलं काय कळणार म्हणा. जाऊ दे. आज तुझी मालकीनबाई कुठेतरी प्रमुख पाहुणे आहे एवढं लक्षात ठेव. आज माझा सत्कार समारंभ होणार. ताई, तुमचा तर नेहमीच होतो सत्कार. तुम्ही हुशार आहात, कुसुम म्हणाली. ती 9वी शिकलेली होती आणि शिक्षणापेक्षा देखील तिची बुद्धिमत्ता प्रगल्भ होती. बाहेरच्या जगात काय चाललंय याचं तिला ज्ञान होतं. शिवाय सगळ्याप्रमाणे तिच्या हातात देखील मोबाईल होता. घरात TV होता.
पण तिचा सगळा दिवस खराब गेला. कारण एकीकडे उशीर झाल्यामुळे पुढच्या प्रत्येक मालकिनीकडे उशीर होत गेला आणि त्यांचे 2 शब्द ऐकून घेत अख्खा दिवस गेला. संध्याकाळी दमून थकून घरी गेली. बहुतेक वेळा कुणाकडे तरी जेवण मिळत असे, पण आज सगळ्याच मालकिनी कुठे ना कुठे कार्यक्रमाला जायच्या होत्या. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी घरात स्वयंपाक पाणी करायचेच नव्हते, पण त्याऐवजी इतर काहीतरी जास्तीचे काम काढून ठेवले होते. आज तशी ती उपाशीच होती. घरी आली काही करायला देखील जीव नव्हता. 3 मुलीच्या पाठीवर मुलगा पाहिजेच या हट्टाने पोटात 4थे पोर होते. भूक तर कडकडून लागलेली होती. ती तशीच आडवी झाली आणि डोळ्यावर आडवा हात ठेवून पडली. तेवढ्यात दार वाजले म्हणून उठली. आई, मला वेशभूषामध्ये नंबर मिळाला. आमच्या मॅडमनी मला नथ दिली आणि काय वागायचं, कसं बोलायचं ते पण शिकवलं. मी जिजाऊंची काही वाक्य बोलले, सर्वांना आवडले. प्रमुख पाहुण्यांनी माझे कौतुक केले आणि हे बघ सर्टिफिकेट पण मिळालं. मुलींच्या यशात ती खूप खुश झाली. मधली मुलगी आली. आई, मला भाषणामध्ये नंबर मिळाला आहे. हे बघ सर्टिफिकेट. तुझ्याच एक मालकीनबाई प्रमुख पाहुण्या होत्या. त्यांनी माझं कौतुक पण केलं, पण सगळ्यांसमोर म्हणाल्या, बघा आमच्या कामवालीची मुलगी पण किती हुशार आहे. तोच शेजारची पारू धाकटीला घेऊन आली. काय झालं ताई, डोळ्यात पाणी का? काही नाही ग, आज उशीर झाला, घरात काय बनवलं नाही. भूक लागली पण करायचीही पण इच्छा नाही आणि जीव पण कंटाळला आहे रोजच्या या आयुष्याला. ताई, असं म्हणून कसं चालेल? आता आपल्यासाठी नाही, आपल्या पोरींसाठी जगायचं. त्या बघ शाळेतून कसं काय काय घेऊन आनंदात आल्या आहेत. माझ्याकडे एक भाकरी आहे, भाजी पण आहे. तू आधी खाऊन घे आणि मग कामाला लाग. तिने भाजी भाकर खाल्ली तेव्हा तिला जीवाला बरं वाटलं. मग संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागली. रॉकेल संपलं होतं त्यामुळे चूल पेटवून आज नवरा आणि पोरींसाठी फक्त डाळ भातच केला. चुलीवर भाकरी तिला देखील जमत नव्हत्या. तसं तिचं वय लहानच होतं. 4थं पोर पोटात असलं तरी अजून ती जेमतेम 25 वर्षाचीच होती. नेहमीप्रमाणे नवरा संध्याकाळी पिऊन आला. आले आले जेवण मागू लागला. का गं, लोकांच्या घरी जाऊन काम करतेस, तिथं खाऊन पिऊन येतेस. नवऱ्याला मात्र नुसता डाळ भात. तुला भाकरी बनवायला काय झालं होतं? तिने काही लक्ष दिलं नाही. त्याच्यापुढे डाळ भात ठेवला. खायचं तर खा आणि पोरींना जेवण वाढू लागली. माजली निसती, नवरा म्हणाला. नवऱ्याची किंमत नाही, पण लक्षात ठेव, माझ्या जीवावर कंपाळाला कुंकू लावतेस म्हणून ती इकडे तिकडे फिरू शकतेस. तुला कोणी वाईट नजरेने बघत नाही किंवा बोलत नाही. आधी माझी सेवा करायची, आधी मला खायला प्यायला द्यायचं, समजलं? असे म्हणतो तिला लाथा घालत राहिला आणि महिला दिवस संपला. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी वाचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका.